सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। ईव्हीएम मशीन हद्दपार करा आणि बॅलेट पेपरवरती मतदान घ्यावे या मागणीसाठी आज दिनांक 13 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता अखिल भारतीय महानुभाव परिषद आणि अखिल भारतीय वारकरी पंथ यांच्यातर्फे गोल क्लब ते जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती महंत श्रीकृष्णराय बाबा मराठे आणि हरिभक्त पारायण जनार्दन बळीराम कांदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। मत आमचा अधिकार आहे, तर त्याचा हिशोब मागणे हा सुद्धा आमचा अधिकार आहे। ईव्हीएम मशीन हटवा, लोकशाही वाचवा। ईव्हीएम मशीन हटाव, बॅलेट पेपर लाव, लोकतंत्र बचाव अशा वेगवेगळ्या नावाचे फलक हातात घेऊन बहुसंख्य नागरिकांनी मोर्चामध्ये समावेश घेतला। नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल बघता सामान्य जनतेच्या ईव्हीएम वरील विश्वास आता पूर्णपणे उडाला आहे। सर्वच निकाल हे संशयास्पद असून राज्यामध्ये एक प्रकारे जे आनंदाचे वातावरण होते ते वातावरण आता दिसून येत नाहीये। राज्यात देशामध्ये लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर बॅलेट पेपरवर वरतीच निवडणूक घेतली पाहिजे, असे मत नाशिक जिल्हा महानुभाव अध्यक्ष महंत श्री कृष्णराज बाबा मराठे यांनी व्यक्त केले आहे। यावेळी बोलताना अखिल भारतीय वारकरी पंथाचे राज्य कमिटी सदस्य हरिभक्त जनार्दन बळीराम कांदे यांनी सांगितले की या सर्व गोष्टीचा निषेध करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित झाले आहे। जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना यावेळी निवेदन देण्यात आले। लोकशाही वाचवण्यासाठी ईव्हीएम हटावीची आज नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वपक्षीय मोठा मोर्चा काढण्यात आलेला आहे। तर ह्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक तर सर्व पक्षाचे लोक सामील झालेले आहेत आणि येणारी निवडणुका ह्या बॅलेट पेपर व्हाव्यात अशी सर्व नागरिकांची इच्छा आहे। तर या मोर्चासाठी आम्ही सर्व आले, तुम्ही पण या। महाराजांचा मोर्चा काढलेला आहे। आज या नाशिकच्या पवित्र भूमीमधून ईव्हीएम बद्दल बरेचशा लोकांमध्ये शंका कुशंका निर्माण झालेल्या आहेत आणि बहुसंख्य लोकांचं मनोगत असं आहे की इथनं पुढे होणारं विलक्षण हे बॅलेट पेपरवर झालं पाहिजे। यासाठी मानभाव पंथ आणि वारकरी या सर्वांनी मिळून आज या नाशिकमध्ये या मोर्चाचं नियोजन केलेलं आहे। नाशिक जिल्ह्यातून भरपूर प्रमाणामध्ये ईव्हीएमवरती शंका घेणारे सर्व लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। कलेक्टर साहेबांकडून या मोर्चाला परवानगी मिळालेली आहे। आम्ही सर्व शांततेच्या मार्गामध्ये या निवेदन देण्यासाठी पुढे जात आहोत। सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचा हा मोर्चा कुठल्या नेत्याच्या पक्षाच्या विरोधामध्ये नाही, हा सर्व जनतेचा प्रश्न आहे। आम्ही कोणाच्याही बद्दल हा मोर्चा काढलेला नाही। तुम्हाला काही या संदर्भात मोर्चा काढण्यात आला होता, काही तुम्हाला आला नाही आणि कुणी काही बोललेलं सुद्धा नाही। आम्ही स्वयंस्फूर्तीने चाललो। निवेदनामध्ये काय काय मुद्दे तुम्ही उपस्थित केलेले आहे? निवेदनामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे, सर्वसामान्य मतदारांची अशी इच्छा आहे की बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे आणि ईव्हीएमवर आम्हाला मतदानामध्ये शंका दिसते असं लोकांचं मनोगत आहे आणि म्हणून मतदान बॅलेट पेपरवर व्हावं हा महत्त्वाचा मुद्दा आहे। कोणकोणत्या पक्षाचे लोक किंवा संघटनेचे लोक यामध्ये सहभागी झाले आता तर तसं सांगता येणार नाही, कारण समाज भरपूर आलेला आहे, परंतु वारकरी आणि महानुभाव पंथ हे दोन प्रामुख्याने या ठिकाणी दिसत आहेत। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।